राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आणि गृहनिर्माणासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत दरवेळी मोठी चुरस लागलेली असते. यंदाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले. यामध्ये कोकण विभागातून 3 संचालक निवडून येतात. त्यात ठाण्यातून सीताराम राणे, मुंबईतून प्रकाश दरेकर आणि दत्तात्रय वडेर या तिघांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. मागच्या खेपेला या निवडणुकीसाठी कोर्टबाजी झाली होती. मात्र यावेळी काहीही न होता सर्व संचालकांच्या सहमतीनं निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा सुमारे 30 ते 40 लाखांचा खर्च वाचणार आहे. दरम्यान कोकण विभागातून बिनविरोध निवड झालेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही निवडणूक आहे. 30 ते 35 लाख रुपये खर्च अपेक्षित होता, तो या आमच्या बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे वाचलेला आहे. मात्र 2 जागांसाठी नागपूर डिव्हिजनला निवडणूक होणार आहे. बाकी सगळ्या राखीव जागा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागातल्या सर्व जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यासाठी मी धन्यवाद देईन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाचे सहकार आघाडीचे समन्वयक प्रवीणजी दरेकर यांना धन्यवाद देईन. आता त्याच्यानंतर 24 तारीख खरे म्हणजे निवडणुकीची होती. त्या दिवशी नागपूरच्या 2 जागांसाठी निवडणूक होईल. त्यांचा रिझल्ट आल्यानंतर पुढच्या 15 दिवसात पदाधिकाऱ्यांची निवड होईल आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल. यावर्षी माननीय देवेंद्र फडणवीस आणखीन अजितदादा पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे जे फायनान्स कॉर्पोरेशन आहे त्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या गृहनिर्माण संस्थांसाठी अर्थपुरवठा करण्याची व्यवस्था करते किंवा अर्थपुरवठा करते. पण गेली काही वर्ष शासनाकडून किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून आम्हाला जे रक्कम मिळायची, कर्ज हमी मिळायची शासनाकडून, ती मिळत नसल्यामुळे ते बंद झालेलं होतं. आणि यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आता मोठ्या प्रमाणात सेल्फ डेव्हलपमेंटसाठी शासनाने पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाने मात्र माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सेल्फ डेव्हलपमेंट करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत आणि त्या जर करायच्या असतील तर त्यांना कर्ज देणारी चांगली सक्षम संस्था हवी. म्हणून महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्सला शासनाच्या वतीने कर्ज पुरवठ्यासाठी पुरवठा रक्कम देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि ते जर झालं तर महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करताना किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना अर्थसहाय्य मोठ्या प्रमाणात या फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून दिलं जाईल. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. ठाण्यात अनेक ठिकाणी ढाबे आणि रस्त्यावरील टपऱ्या, गाड्यांवरील बेकायदा हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्याची विक्री केली जात आहे. तर परराज्यातील दारूचा ठाण्यात महापूर आहे. अशाच काळात थेट 10% वाढलेला वॅट या सर्व गोष्टींमध्ये आता अधिकृत बार आणि हॉटेल चालवणं कठीण होऊन गेले. ही बेकायदा मद्यविक्री बंद करा असं साकडं अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना निवेदन देत घालण्यात येणार आहे. अन्यथा पोलीस आणि राज्य उत्पादन यांनी कारवाई न केल्यास येत्या 31 डिसेंबरपासून ठाण्यातील परमिट रूम, बार, हॉटेल असोसिएशननं हॉटेल बंदचा इशारा दिलाय. तसंच सर्व परमिट गव्हर्नमेंटला परत करत बेकायदेशीरपणे हॉटेल चालू असा इशारा देखील हॉटेल संघटनांनी दिला आहे.
त्याचबरोबर हॉटेल चालकांना दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री हल्ला केला जातो या संदर्भात देखील पोलीस प्रशासन कुठलीही कठोर पावलं उचलून कारवाई करत नसल्यामुळे हॉटेल संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। फिर अपना कोई गवर्नमेंट का जो एक्टिविटीज है गवर्नमेंट के साथ हम लोग रहेंगे। नेता लोगों के पास जाने की जरूरत नहीं, अपने अपन गवर्नमेंट के पास ही जाएगी। नेता के पास जाने की जरूरत नहीं, नेता लोग जाएंगे तो डबल गेम खेलता है वो खेल अपनी देखने के लिए हम लोग डायरेक्ट कंसर्न गवर्नमेंट के पास ही जाएगा, डिपार्टमेंट के पास ही जाएगा। सर लाइसेंस भी बढ़ी है, वैट बढ़ा है, सब पैसा कस्टमर के पास है, तो कस्टमर होता नहीं। कस्टमर का डिसीजन बहुत सही है, इसकी जवाबदारी है, रिस्पॉन्सिबिलिटी गवर्नमेंट का रिस्पॉन्सिबिलिटी है। गवर्नमेंट अपना धंधा खराब करने के लिए गवर्नमेंट का लोग है, ये लोग का डिसीजन है, गवर्नमेंट का डिसीजन नहीं है। गवर्नमेंट को मिस स्टैटिस्टिकल इंफॉर्मेशन देता है, वो हिसाब से अपना धंधा मार खाता है, इलीगल धंधा बढ़ता है। समझा? अवैधरित्या धाबे आणि मद्याची विक्री करणाऱ्यांविरोधात हॉटेल संघटना आक्रमक, कारवाई न झाल्यास 31 डिसेंबर रोजी हॉटेल बंदचा इशारा। बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या गंभीर वक्तव्याच्या निषेधार्थ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पुतळ्याचं ठाण्यात ठाकरे गटाकडून दहन आणि येत्या 17 डिसेंबर रोजी आरक्षणाच्या बचावासाठी भिवंडी येथे ओबीसींच्या एल्गार महामेळाव्याचं आयोजन। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज बंद। वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कार्यालय आणि कार्यालयाबाहेरील बॅनरवरून शरद पवार यांचे फोटो गायब, शरद पवार यांच्या आदेशाचं पालन केल्याचं पदाधिकाऱ्यांचं मत। चालू वर्षाचा मालमत्ता कर एकत्रित जमा करणाऱ्या करदात्यांच्या थकीत मालमत्ता करावरील आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा धोरणात्मक निर्णय। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत कोकण विभागातून सीताराम राणे यांची बिनविरोध निवड। अजित पवार गटाच्या ठाणे कार्यालयात नवा बदल, शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय। या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णतः सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे। जे करदाते 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे। तसेच जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 25% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहेत। तसंच जे करदाते 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे। या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना ही योजना लागू असणार नाही। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय।
या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णतः सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. जे करदाते 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे. तसेच जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 25% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहेत. तसंच जे करदाते 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना ही योजना लागू असणार नाही. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडल्यानंतर माझे फोटो वापरू नका असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते. शरद पवार यांच्या बुधवारच्या वाढदिवसापर्यंत ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयात तसंच इतर ठिकाणी शरद पवार यांचे फोटो दिसत होते. मात्र वाढदिवस होताच कार्यालय आणि इतर ठिकाणांहून त्यांचे फोटो काढण्यात आलेत. त्यांच्याऐवजी आता यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहेत. ठाण्यात अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचं 9 ऑगस्ट रोजी उद्घाटन झालं. त्यावेळीही प्रवेशद्वारावरील बॅनरवर शरद पवारांना पहिलं स्थान देण्यात आलं होतं. तसंच कार्यालयात प्रवेश केल्यावर पहिला फोटो शरद पवार यांचाच होता. शरद पवार हे आमचे दैवत असून ते आमच्या हृदयात असल्यानं त्यांचं स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशी भावनाही व्यक्त करण्यात आली होती. कार्यालयाच्या बॅनरवर कार्यालयात शरद पवार यांच्या फोटोऐवजी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे आता फोटो लावण्यात आले आहेत. याविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आम्हाला कालही श्रद्धेय होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहे. ज्या वेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळेला ठाण्यातल्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, म्हणजे मी असेल, प्रदेशचे सरचिटणीस नजीब मुल्लाजी असतील, त्याचप्रमाणे ठाण्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी ही माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्याच्याबरोबर जायचा आम्ही निर्णय घेतला. आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन 9 ऑगस्टला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब या दोघांनी मिळून या कार्यालयाचं उद्घाटन त्यावेळेला आम्ही केलं. आणि त्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांचा फोटो ऑफिसच्या बोर्डावर होता. पण माननीय आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा फोटो ह्यापुढे वापरायचा नाही. आणि म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आम्ही कालच त्यांचं जो फोटो बोर्डवरचा होता
अत्यंत वेदना आणि दुःख आम्हाला खरं तर झालं, पण तो काढून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आम्ही बोर्डावर लावलेला.